दर्यापुरातून निघालो, अमरावतीला चाललो. शेगाव नाक्यावर उतरलो. सांगा आता मी कुठं चाललो. मी माया काकाच्या घरी चाललो. हे वय माया काकाचं घर, हा वय मला भाऊ. प्रवासानं मला थकल्यासारखं वाटलं. काकूच्या हातचा चहा घेऊन लय बरं वाटलं. घराचं वास्तू होतं म्हणून टाकायची होती आम्हाला लाइटिंग. गळ्याले वाटे दादाला जमते का नाही का मारते फक्त शायनिंग. अरे बा आयट्या भोल्या ना माया. लाखों अरमा जला के बस एक शौक पाला है. कोई पूछे तो मेरी जान बता देना मैं आशिक भी इलेक्ट्रिशियन वाला है. जान नाही ते गोष्ट वेगळी आहे म्हणा. सकाळ सकाळी कामाच्या निमित्तानं गेलो मी शेगाव नाक्यावर. नाश्त्याचं दुकान पाहून पाय दावला मी गाडीच्या ब्रेकवर. हॉटेल स्वामिनी येथे मस्त सकाळ सकाळी गरम गरम नाश्ता भेटते. हे हॉटेल शेगाव नाक्यावर अमरावतीला आहे. खोबऱ्याची चटणी, टमाट्याची चटणी, काय काय आयटम आहेत रे बा. घराच्या वास्तूनिमित्तानं जेवणाचा पण कार्यक्रम होता. बर्फीवर बेताव्या टिळाच. वास्तूनिमित्तानं षोडश पूजेचं पण आयोजन केलं होतं. षोडश पूजेचं मंडळ हे लासूरचं होतं, म्हणजे माझ्या गावचंच होतं. त्याला वाळणं गिळणं केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचा शेवट म्हणजे सगळं गुंडागंडा करणे. मंडपाला भाऊले मंडप सोडू लागला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला.